आता सध्या थोड्या कालावधीसाठी आहे ना, थोड्या कालावधीसाठी पडत आहे सेन्सेक्सचा काय पडतोय आता तर 84,750च्या खाली सेन्सेक्स जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तेवढ्या प्रयत्नात आहे ना याचे प्रीमियम वर येत आहेत. कोणाचे 84,700च्या पुटचे येत आहेत. हा चिंतामणी इंडिकेटर आहे, हा आपण लावलाय, सेट केलाय. आता एंट्री 184ची आहे. सुरुवात झाली जशी होती ना तसा मी पहिला स्क्रीनशॉट आपल्या ह्याला पाठवला होता, मला वाटतं T1लाच पाठवलेला. हा बघा, T1ला स्क्रीनशॉट पाठवला होता पुटचा. बघा जरा पडायला सुरुवात झाली होती त्यावेळेला एंट्रीचा स्क्रीनशॉट पाठवलेला मी, आणि तिथपासून ना आत्ता बघा हा चांगला तरतरून वर गेला. एक्सपेक्टेड आहे की 235 वगैरे हा जाईल आणि चाललाय वरती. असाच ट्रेडचा आढावा घ्यायचा, काय हातात मिळेल ते घ्यायचं, बुक करायचं, खुश राहायचं. एक 20-25 पॉईंट तुम्हाला शुअर शॉट मिळाले एका लॉटवरती, मजा येतात. आणि 1-2 लॉटवरती हाय व्हॉल्यूम स्कॅल्पिंग केलं तर जास्त मजा येते. थोड्याच करावं पडते बरं का. पूर्ण सेन्सेक्स वर येतोय, पूर्ण वर येतोय. थोड्या कालावधीसाठी पडला होता, तेवढ्यात आपल्याला हा ट्रेड मिळाला. असं असतं ट्रेडिंग. बघा टार्गेट 1 याचं हिट झालं, टार्गेट 212 याचं हिट झालं. 184 ते 212 म्हणजे मला वाटतं साधारण 30 पॉईंट तर मिळाले असतील एखाद्या ठिकाणी. जर का तुम्हाला 30 पॉईंट मिळत असतील तर त्यापेक्षा आणि तुम्हाला काय पाहिजे, अबाउट एल्स यू आर एक्सपेक्टिंग, ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त अजून एक्सपेक्ट तरी काय आहे. बघा ना, ही आहे EMAची लाईन. या EMAच्या लाईनच्या वरती कॅन्डल सस्टेन असतात तोवर त्याच्यामध्ये जोर आहे, मोमेंटम आहे किंवा मुवमेंट आहे असं आपण म्हणतो. एंट्री जी आहे ना, ही एंट्री फोडून जेव्हा कॅन्डल टार्गेटकडे जातात त्यावेळी तुम्ही कुठेही एंट्री घ्यावं असं एक्सपेक्टेड असतं. इट डझंट मीन 184ला घ्यावी, तुम्ही 190, 192, 195ला घेतलात तरी चालेल. आणि तिथून ते वर जातात. तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही बुक करावं. माझं असं म्हणणं आहे, जर तुम्हाला खात्री असेल तर खात्रीपूर्वक असलेले 20 पॉईंट सुद्धा खात्री नसलेल्या 50 पॉईंटपेक्षा बेटर असतात, ऑलवेज बेटर असतात. हेच वापरायचं सूत्र, बाकी काही करू नये. एका साईडला मी सेन्सेक्सचा चार्ट लावलाय जेणेकरून आपल्याला कळेल की खाली पडणाऱ्या कॅन्डल आता वर जायला लागल्यात, त्यामुळे जे काय असेल ते बुक करून घ्या. तुमचं जे काय मिळालं असेल ते पदरात पाडा, खिशात टाका आणि बाहेर निघा. ओके, विशेष मोठी टार्गेट लावू नका. हे या साईडने कळतं आपल्याला. आणि एका साईडने आपण प्रीमियमचा चार्ट लावायचा, या पलीकडे मार्केट काय आहे किंवा या पलीकडे तुम्ही काय एक्सपेक्ट करता. बस ना, एखादा टार्गेट आपल्याला मिळालं घ्यायचं आणि बाहेर पडायचं, दॅट्स इट. तसंही त्याने 135ला टच करणारी कॅन्डल टाकली होती पण टच नाही केला, इट्स ओके. तू येत नाहीस म्हणून केला, आम्ही तुझ्याकडे येऊ ना. रिव्हर्स कंडिशन, पण प्रीमियम मात्र आपलं टार्गेट हिट झालं. 235ला त्याने हिट केला बरोबर. बघा वर फिरलं, मार्केट वर फिरलं, पण त्याने टार्गेट मात्र आपलं मारलं. आणि काय पाहिजे आपल्याला फक्त पैसे कमवायचे. आपले पैसे मिळाले, इंडिकेटर तुम्हाला एंटर देतो, टार्गेट देतो, SL देतो, आपण आपले पैसे घ्यायचे, निघून जायचे, दॅट्स इट. बघा मार्केट थोडंसं वर येत आहे पण पुटला बायर्स अट्रॅक्ट झालेले आहेत. बायरनी प्रेडिक्ट